नमस्कार, मी हर्षद माने. आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो आहे रुरल मार्केटिंग स्टोरीबद्दल, म्हणजे ग्रामीण भागातली विक्री व्यवस्था आणि त्या विक्री उद्योगामध्ये काय संधी आहे त्याबद्दल. बऱ्याचदा मला फोन असतात, ग्रामीण भागातून फोन येतात आणि ते मला विचारतात की काय उद्योग केला पाहिजे. कोकणामधून आपण बरेच तरुण आहेत की ज्यांना नवनवीन उद्योग सुरू करायचे आहेत. बरेच जण मुंबईतून कोकणात त्यांचं तर स्थलांतर होतं आहे तरुणांचं. आणि मग या सगळ्यांचा एक प्रश्न असतो की आपण काय काय उद्योग सुरू केले पाहिजेत, आणि या अनुषंगाने आपण काही याच्या आधी व्हिडिओ केले होते की कोणकोणते उद्योग सुरू करता येतील. ग्रामीण भागातले उद्योग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साधारणतः शेती आणि कृषी संलग्न उद्योग, काही मॅन्युफॅक्चरिंग याबद्दल आपल्या मनामध्ये विचार येतात आणि त्याच्याविषयी आपण वेळोवेळी परामर्श घेतलेला आहे, वेळोवेळी आपण त्या उद्योगांविषयी बोललेलो आहोत. पण एक उद्योग असा आहे की जो मला नेहमी आकर्षित करतो आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये त्याला प्रचंड संधी आहे, आणि तो म्हणजे रिटेल बिझनेस, किंवा आपण त्याला म्हणू की विक्री, सेलिंग. त्याच्यामध्ये रिटेल आणि होलसेल दोन्ही आलं, पण विशेषतः रिटेल बिझनेसवर मला खूप असं वाटतं की लक्ष देण्याची गरज आहे. आणि आपण जेव्हा मराठी तरुण उद्योगाविषयी बोलतो तेव्हा आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅक्टरी आणि अशा पद्धतीच्या बिझनेसेसचा आपल्या डोळ्यासमोर विचार असतो. पण ट्रेडिंग बिझनेस जो आहे, म्हणजे होलसेल आणि रिटेल सेलिंग, हा जो व्यवसाय हा प्रचंड, त्याचा विस्तार, त्याचा व्याप हा प्रचंड मोठा आहे आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं मला वाटतं, किंवा आपण त्याला थोडंसं इन्फिरियर समजतो असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की आत्ता जर तरुणांना असा एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे की ज्याच्यामध्ये गुंतवणूक कमी आहे पण अर्थात मेहनत आहे, पण गुंतवणूक कमी आहे, तर मला असं वाटतं की तो उद्योग होऊ शकेल रिटेल बिझनेस. आणि केवळ ग्रामीण भागातीलच नव्हे तर मुंबईतल्या सुद्धा तरुणांना हा व्यवसाय आहे. कोरोना काळामध्ये आपण बघितलं आहे आणि खूप छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की अनेक मराठी तरुण भाज्या विकत आहेत, फळं विकत आहेत, अन्न विकत आहेत किंवा मासे विकत आहेत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे व्यवसाय आपण हातामध्ये घेण्याची गरज आहे. ह्या विक्री व्यवस्थेविषयी आज आपण बोलणार आहोत. पण आपण शहरामधल्या विक्री व्यवस्थेविषयी आज बोलणार नाही आहोत, आपण बोलणार आहोत ग्रामीण भागातल्या विक्री व्यवस्थेविषयी. याचं कारण आहे की आता जे मार्केटिंग गुरु आहेत किंवा ज्या मार्केटिंग जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना एक गोष्ट समजली आहे की आपण एक गैरसमज आपल्या मनामध्ये सतत ठेवतो की शहरी भागामध्ये श्रीमंती आहे, शहरी भागामध्ये पैसा आहे आणि त्याच्यामुळे जी मागणी जी आहे, जो डिमांड आहे हा शहरी भागामध्ये आहे. पण आत्ता मार्केटिंग एक्सपर्ट्सना हे कळू लागलं की असं नाही आहे. जास्त जो डिमांड आहे किंवा जास्त जे पोटेन्शियल्स आहेत विशेषतः रिटेलचे, ते ग्रामीण भागामध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये गरिबी आहे असं एक साधारणतः आपल्या एक चित्र आपण जनरल तयार करतो, पण ते चित्र नाही आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा सधन लोक आहेत. ग्रामीण भागामध्ये आपण ज्याला खाऊन पिऊन सुखी असं म्हणतो अशीही लोकं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसंख्येचा हा जो फार मोठा वर्ग आपल्या ग्रामीण भागामध्ये राहतो, त्याच्यामुळे दैनंदिन किंवा नेहमीच्या वापराच्या ज्या वस्तू आहेत किंवा ग्राहकोपयोगी वस्तू आपण ज्याला म्हणतो FMCG, त्याचं प्रचंड मोठं मार्केट हे ग्रामीण भागामध्ये आहे. आणि आता म्हणून अशा अनेक कंपन्यांना, प्रोफेशनल्सने आता वाटायला लागलं की अरे आपण शहराकडे खूप जास्त लक्ष केंद्रित केलं, पण वास्तविक लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते ग्रामीण भागावर. बरं, मागच्या 2 दशकांमध्ये आपल्या देशाच्या एकंदरीत दरडोई उत्पन्नामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे आणि त्याच्यामुळे पैसा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आलेला आहे. ग्रामीण भागातील लोकंसुद्धा श्रीमंत झालेली आहेत आणि कन्झम्पशन तिकडे सुद्धा वाढायला लागलेलं आहे, किंवा कन्झम्पशन आपण ज्याला ॲपेटाईट म्हणतो हे ग्रामीण भागाचं शहरी भागापेक्षा रादर जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इकॉनॉमिक्सच्या भाषेत म्हटलं तर उत्पन्न म्हणजे तुमचं कन्झम्पशन, आणि जे कन्झम्पशन न झालेलं जे उत्पन्न आहे ते सेविंग. तर ग्रामीण भागामध्ये एकंदरीतच खर्च कमी असल्यामुळे अशी स्थिती आहे की जे ॲटलिस्ट वेल टू डू जी लोकं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सेविंग जास्त वाढत आहे आणि मग ह्या सेविंगचा पुन्हा रूपांतरण कन्झम्पशनमध्ये होतं.
म्हणजे जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्याच्यातून आपण सुरुवातीला दैनंदिन वापराच्या ग्राहकोपयोगी वस्तू विकत घेतो, त्यातून जे पैसे उरतात ते आपण सेव्ह करतो आणि ते जे सेविंग असतं हे साधारणतः मोठ्या वस्तू ज्या आहेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत किंवा मोटारी आहेत किंवा घरं आहेत, या मोठ्या वस्तूंच्या वापरामध्ये हा पैसा खर्च होतो. हे साधारणतः जनरल इकॉनॉमिक्स आहे जे आपल्याला गावामध्ये जास्त प्रकर्षाने पाहायला मिळत आहे, विशेषतः मागच्या 2 दशकांमध्ये. आता रिटेल स्टोरी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे आणि म्हणून भारतामध्ये रिटेल स्टोरी बनलेली आहे. विशेषतः 1990च्या दशकानंतर आपण जेव्हा आपली अर्थव्यवस्था खुली गेली तेव्हा ही जी रिटेल स्टोरी आहे भारताची ही जास्त प्रकर्षाने जगासमोर आली. जागतिक कंपन्या ज्याला आपण MNCs म्हणतो ह्या भारतामध्ये आल्या आणि त्या भारतामध्ये येताना त्यांच्या डोळ्यासमोर काय होतं तर ती होती भारताची प्रचंड मोठी लोकसंख्या. जेवढी लोकसंख्या जास्त तेवढे अर्थात डिमांड जास्त, तेवढे कंझ्युमर जास्त, तेवढे ग्राहक जास्त आणि तेवढा डिमांड जास्त. बरं, मार्केटिंगमध्ये जी लोकं आहेत त्यांना हे माहिती असेल की मार्केटिंगमध्ये एक महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे मार्केट सेगमेंटेशन. म्हणजे काय तर समजा आपण कपड्यांचा उद्योग घेऊ तर पुरुषांचे कपडे वेगळे, त्याचा उद्योग वेगळा, स्त्रियांच्या कपड्यांचा उद्योग वेगळा, मुलांच्या कपड्यांचा उद्योग वेगळा. आता अशा कंपन्या आहेत किंवा असे ब्रँड्स आहेत की जे फक्त एकाच प्रकारच्या उत्पादनामध्ये असतात. थोडक्यात प्रत्येक सेगमेंट जे आहे ते प्रत्येक सेगमेंट हे फार मोठं आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये जी रिटेल स्टोरी आहे ती फक्त लोकसंख्येची नाही आहे, तर लोकसंख्येमध्ये जे वैविध्य आहे आणि त्या विविधतेतून ज्या उद्योगाची विविधता समोर आपल्या येते आहे तो महत्त्वाचा फॅक्टर या रिटेल स्टोरीमध्ये भारताच्या आहे. आता हे झालं मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, हे झालं मॅक्रो लेवलला. आता थोडंसं आपण लोकलवर येऊ. लोकलमध्ये काय झालं तर ह्या ज्या सगळ्या कंपन्या आल्या किंवा हे जे सगळे ब्रँड्स उभे राहिले, या सगळ्या ब्रँड्सना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं त्यांना शक्य नव्हतं आणि शक्य झालं तरीसुद्धा मार्केटिंगची एक साखळी असते. म्हणजे जो उत्पादक आहे तो साधारणतः मार्केटिंगच्या फंदात पडत नाही, त्याने पडू नये रादर लॉजिकली. त्याने त्याच्याऐवजी मार्केटिंगसाठी विशेष लोक किंवा विशेष व्यावसायिक त्याने नेमावे. तर अशा पद्धतीचे व्यावसायिक हे त्यानंतर भारतभर पसरले किंवा निर्माण झाले आणि हे व्यावसायिक होते ज्याला आपण म्हणतो होलसेलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, सुपर स्टॉकिस्ट वरच्या लेवलला आणि खालच्या लेवलला आले रिटेलर्स. आणि मागच्या 20 वर्षांची जर तुम्ही स्टोरी बघितलीत तर ती अशी आहे की ह्या सगळ्या कंपन्यांनी, मग त्याच्यामध्ये MNC कंपन्या असतील, भारतीय कंपन्या अनेक निर्माण झाल्या, अनेक भारतीय ब्रँड निर्माण झाले, यांनी पैसे कमवले. त्यांच्या बरोबरीने ह्या रिटेल आणि होलसेल वर्गाने खूप जास्त प्रमाणामध्ये पैसा त्यांच्याच भाषेत छापला. आणि आता ह्या एकूण रिटेल स्टोरीमध्ये ह्या 20 वर्षांच्या मराठी तरुण कुठेच नव्हता. ना आम्ही उत्पादन बनवलं, ना आम्ही रिटेलर झालो, ना आम्ही होलसेलर झालो. आता आज कोकणामध्ये परप्रांतीयांनी आपले पाय रोवले आहेत म्हणून अनेक जण कोकणवासी जे आहेत ते चिंताग्रस्त असतात. हे परप्रांतीय जे आहेत हे परप्रांतीय फक्त जमिनी घेत नाहीत, फक्त शेतजमिनी घेत नाहीत. परप्रांतीय पाय रोवतात म्हणजे नक्की करतात काय तर ते गावागावांमध्ये दुकानं निर्माण करतात, ते स्वतःची दुकानं टाकतात. आता मला सांगा, गावामध्ये राहणारी माणसं आपले तरुण नाही दुकान टाकू शकत, पण जर आम्ही दुकान टाकणार नसू आणि ग्राहकांना कुठल्या तरी दुकानामधून जाऊन वस्तू विकत आणायची असेल तर मग ही जी पोकळी निर्माण झाली आहे, ही जी गॅप निर्माण झाली आहे, ही गॅप ते भरून काढतात. मुंबईतही तेच झालं, शहरांमध्येही तेच झालं की इकडे रिटेलर आमचा नाही, आमचा होलसेलर नाही, आमचे डिस्ट्रीब्युटर्स नाहीत आणि त्याच्यामुळे मराठी तरुणांना ह्या उद्योगांमध्ये शिरण्याचा वाव मिळाला नाही किंवा ते जेव्हा वेळ होती तेव्हा ते शिरले नाहीत आणि त्यानंतर ह्या सगळ्या गुजराती मारवाडी रिटेलर्सनी किंवा होलसेलर्सनी ती गॅप भरून काढली आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा वाव मिळाला नाही. थोडक्यात ह्या 20 वर्षांची जी मी रिटेल स्टोरी तुम्हाला सांगितली, 30 वर्षांची, त्याच्यामध्ये मराठी तरुणांचा काहीही फायदा झाला नाही. आम्ही फक्त ग्राहक बनून राहिलो, आम्ही विक्रेते बनलो नाही. सो आत्ता मी ही जी काही 9 मिनटं आता पहिल्यांदा घालवली आहेत, हे फक्त मी तुम्हाला हे सांगण्यासाठी घालवली आहेत की आपण उद्योग म्हटल्यानंतर आपण मोठमोठे मॅन्युफॅक्चरर्स आणि फॅक्टरीज वगैरे विचार करतो, पण रिटेल आणि होलसेल
सारखा एखादा उद्योगसुद्धा आपल्याला सुरू करता येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाव आहे हे कदाचित आपण विसरतो. आणि आज म्हणून मुद्दाम मी ग्रामीण भागाच्या तरुणांना ही मी विनंती करतो. मग ते कोकणामध्ये ही आहे आणि कोकणाच्या बाहेरसुद्धा हीच अवस्था आहे की तुम्ही या रिटेल आणि होलसेलमध्ये येण्याचा प्रयत्न करा. आता कोकणामधला जो आपण कोकणविषयी बोलतो आहोत, मग कोकणामध्ये आपण जाऊ. कोकणमध्ये फॉर एक्झाम्पल भाजीपाला, दूध, फळं हा जो माल आहे, हा सगळा जिन्नस हा देशावरून येतो, कोल्हापूरवरून येतो, पुण्याहून येतो. कोकणमध्ये स्वतः ह्या प्रकारच्या वस्तू बनत नाहीत. त्या बनू शकत नाहीत का? बनू शकतात. कोकणच्या शेतजमिनींमध्ये भाज्या पिकू शकत नाहीत का? पिकू शकतात. उलट कोकणमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगला खूप मोठा वाव आहे. एनिवेज आपण याच्याविषयी आपण बोललेलो आहोत. आज त्याविषयी बोलायचं नाही. आज मला त्याच्या पुढचा एक स्टेप घ्यायची आहे, ती म्हणजे हे सगळं आपण जर बनवलं कोकणमध्ये, आपण जर भाज्या बनवल्या, फळं बनवली, बाकी सगळ्या गोष्टी बनवल्या, तर ते विकायचं कुठे? ते विकण्यासाठी मुंबईत आणि पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये पण यायची गरज नाही. खुद्द कोकणात जरी हे सगळं आपण विकलं तरीसुद्धा त्याला प्रचंड प्रमाणामध्ये मागणी मिळू शकते. ही पहिली गोष्ट. हे फक्त मी यासाठी सांगितलं की तुम्हाला एक अंदाज येईल की खुद्द कोकणची कन्झम्पशन पॉवर किती प्रचंड आहे. आणि अर्थात तुम्ही जर गुगल केलं, थोडंसं तुम्ही काही रिसर्च पेपर वाचलेत, तर तुम्हाला ह्याचे एक्झॅक्टली स्टॅटिस्टिक्स कळतील की कोकणची लोकसंख्या किती आहे, त्याच्यामध्ये लहान मुलं किती आहेत, त्याच्यामध्ये तरुण किती आहेत, तरुणी किती आहेत. मग त्याच्याप्रमाणे आपण अंदाज बांधू शकतो की कुठल्या प्रकारचं सामान हे या लोकांना लागू शकतं आणि कुठल्या प्रकारचं सामान विकलं जाऊ शकतं. आणि जी गोष्ट मी कोकणविषयी बोललो तीच गोष्ट सगळ्या बाबतीमध्ये, सगळ्या गावांनाही लागू पडते. उदाहरणार्थ घ्या की शॅम्पू किंवा साबण. आता आपण साबण म्हटल्यानंतर आपण ज्या मोठमोठ्या ब्रँड्स आहेत, MNC कंपन्या आहेत, त्यांच्याकडे आपण वळतो किंवा त्यांचे आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये विचार येतात. मला सांगा, साबण हा वास्तविक गृहोद्योग आहे किंवा शॅम्पू बनवणं हा गृहोद्योग आहे, डिटर्जंट बनवणं हा गृहोद्योग आहे. मग अशा प्रकारचे गृहोद्योग आमच्या गावागावांमध्ये स्थापन का नाही होऊ शकत? आणि जर ते गावांमध्ये स्थापन झाले तर मग त्याला आपण एखादा ब्रँड देणार नाही. ते प्रॉडक्ट्स आपण गावांमध्ये किंवा बाजूच्या गावांमध्ये विकू शकत नाही का? विकू शकतो. त्याच्यामुळे ही जी रिटेल कन्झम्पशन स्टोरी मी सांगतो आहे, ह्याला प्रचंड वाव कोकणमध्ये आहेच, बाकी सगळ्या गावांमध्ये आहे. आता आपण जेव्हा मगाशी परप्रांतीयांचा आपण उल्लेख केला, या परप्रांतीयांनी कुठली दुकानं आपल्या हातामध्ये घेतली आहेत? तर मुळात 3 मुख्य दुकानं आहेत की जो सर्वसामान्य माणसांना लागणारा तो प्रचंड मोठ्या प्रमाणाचा माल आहे, तो माल ते प्रोव्हाइड करतात. कुठला माल? पहिली गोष्ट म्हणजे ग्राहकोपयोगी वस्तू म्हणजे FMCG प्रोडक्ट्स. दुसरं आहे मेडिकल. आणि तिसरं आहे ज्याला आपण हार्डवेअर म्हणू शकतो, असं की हार्डवेअर आणि त्याच्यामध्ये मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसुद्धा आहेत. या 3 प्रकारच्या वस्तू ह्या ज्या गावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सध्या त्याची आवक जावक चालू आहे, हे तिन्ही दुकानं जी आहेत, ही तिन्ही दुकानं परप्रांतीयांच्या हातामध्ये आहेत. आता जर ह्या वस्तू आपणच विकायला सुरुवात केली तर मग जो पैसा परप्रांतीयांकडे जातो तो पैसा आपल्या घरामध्ये सुद्धा येऊ शकतो. सो रिटेल आणि होलसेल बिझनेसला कशा पद्धतीने वाव आहे हे तुम्हाला फक्त तुम्ही जर गावात फेरफटका मारलात आणि किती प्रकारची दुकानं तुम्हाला दिसतात तिकडे, एवढं जरी बघितलं तरी तुम्हाला कळू शकेल. उद्योग म्हणजे फक्त 25-30 लाखांचे प्रोजेक्ट्स आणि मोठमोठ्या फॅक्टरीज नाहीत. अशा लहान सहान गोष्टींमधून सुद्धा तुम्हाला मोठा उद्योग निर्माण करता येऊ शकतो. आता कुठल्या प्रकारचा रिटेल बिझनेस हा किंवा कोकणामध्ये किंवा गावामध्ये कुठल्या प्रकारचा बिझनेस आपण तयार करू शकतो किंवा कसा तयार करू शकतो? बघा, हे मॉडेल ॲक्च्युली आपल्याकडे रेडी आहे आणि मी त्याचं फक्त आउटलाईन सांगणार आहे, कारण प्रत्येक उद्योग वेगळा आहे. आणि ज्या तरुणांना रिटेल किंवा होलसेल बिझनेसमध्ये यायचं आहे आणि तो पुढचा जो अभ्यास होतो ते स्वतः करावा अशी माझी अपेक्षा आहे. मी तुम्हाला फक्त एक आउटलाईन सांगणार आहे. असं करता येऊ शकतं. पहा, अपना बाजार जे आहे त्याने हे मॉडेल तयार केलेलं आहे ऑलरेडी. तशाच पद्धतीचं मॉडेल आपण तयार करू शकतो आपल्या गल्लीमध्ये किंवा आपल्या आळीमध्ये किंवा आपल्या पाखाडीमध्ये आपण म्हणू. अशा पद्धतीचं आपण मॉडेल तयार करू शकतो की एक माणूस, की एक तरुण, की जो त्या आळीचा किंवा त्या पाखाडीचा किंवा त्या गल्लीचा जो प्रमुख असेल, म्हणजे ॲज अ मॅनेजर किंवा तो
एक्झिक्युटिव्ह काम करेल. तो प्रत्येक गावागावामध्ये जाईल, प्रत्येक घराघरामध्ये जाईल गावच्या, आणि त्या घरामध्ये काय काय गरज आहे ती तो गरज नोंदवून ठेवेल. आणि मग ही सगळी गरज प्रत्येक गावची त्या गावच्याच लेवलला एकत्र केली जाईल. आणि मग एखादी सहकारी संस्था असेल त्याच गावातल्या तरुणांची, जी सहकारी संस्था हे सगळे प्रॉडक्ट्स आणून ते प्रॉडक्ट्स त्या घरच्या लोकांना देऊ शकेल. आता हे करणं कठीण आहे का? हे करणं अजिबात कठीण नाही आहे. यासाठी तुम्हाला अनेक उत्पादकांचे फ्रँचायझी तुम्हाला घ्याव्या लागतील किंवा तुम्हाला घेता येतील, आणि हे प्रॉडक्ट्स तुम्ही या गावच्या लोकांना प्रोव्हाइड करू शकता. मग आता एवढी जर साधी गोष्ट आहे, ती एवढी साधी गोष्ट आम्ही आतापर्यंत का नाही केली? कदाचित रिटेल बिझनेस किंवा दुकान काय चालवायचं असा एक मध्यमवर्गीय किंवा मराठी एक विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतो, त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न उद्भवला असेल. पण तुम्ही साधा विचार करा की तुम्ही तुमच्या महिन्याभरामध्ये किती वेळा त्या गावच्या दुकानामध्ये जाता आणि किती वेळा तुम्ही वस्तू विकत घेता आणि तुम्ही कुठल्या वस्तू विकत घेता. एवढं तुम्हाला कळलं तरी तुम्हाला समजू शकेल की ह्या व्यवसायाला किती मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मिळू शकते. मग तुम्ही कोणकोणते प्रॉडक्ट्स विकू शकता ह्या मॉडेलमध्ये? तुम्ही कुठल्याही प्रोडक्टच्या फ्रँचायझी घेऊ शकता आणि सगळे जे उत्पादक आहेत ते सगळे उत्पादक रेडी आहेत तुम्हाला प्रोडक्ट्स द्यायला. तुम्ही याच्यामध्ये FMCG प्रोडक्ट्स घेऊ शकता, तुम्ही याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत त्या तुम्ही घेऊ शकता, तुम्ही याच्यामध्ये हार्डवेअर घेऊ शकता. आपण मेडिसिन एक वेळ सोडून देऊया, कारण त्याला तुम्हाला केमिचं लायसन्स लागतं. पण तुम्ही याच्यामध्ये दूध घेऊ शकता, तुम्ही याच्यामध्ये भाज्या घेऊ शकता, तुम्ही याच्यामध्ये फळं घेऊ शकता. याच्यामध्ये सगळे जे एका सर्वसामान्य घरामध्ये लागतं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या मॉडेलमध्ये सप्लाय करू शकता. आणि हे मॉडेल संपूर्ण कोकणभर किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावांमध्ये सहकारी तत्वावर लागू होऊ शकेल. आणि ह्या सहकारी तत्वामध्ये किंवा या सहकारी संस्थांमध्ये अनेक तरुणांना संधी मिळू शकेल. म्हणजे आपल्या गावांमध्ये बचत गट नावाची एक पद्धत आहे. अशाच बचत गटाच्या माध्यमातून किंवा पद्धतीतून आपण अशा सहकारी संस्था चालवू शकतो. या पलीकडे सुद्धा इतर काही मॉडेल्स तुमच्या मनामध्ये येऊ शकतात, तर नक्की तुम्ही पहा. कमेंट बॉक्समध्ये पाठवलं तरी चालेल किंवा तुम्ही स्वतःचा विचार करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रिटेल आणि होलसेल या दोन व्यवसायांकडे तुम्ही जरा गांभीर्याने पाहिलं तर मला असं वाटतं की तुम्हाला उद्योगाच्या खूप संधी त्याच्यातून तुम्हाला दिसू शकतील. बऱ्याचदा असं होतं की जे आपल्या डोळ्यासमोर नेहमी असतं किंवा जे आपल्या अगदी सहज मनामध्ये येतं ते दुर्लक्षिलं जातं. आणि मला असं वाटतं की रिटेल आणि होलसेलची जी स्टोरी आहे ही अशाच पद्धतीने मराठी तरुणांनी आपल्या डोळ्यादेखत त्यांनी ती दुर्लक्षिली आहे आणि त्याच्यामध्ये ती डोळ्यादेखत घालवली आहे. तुम्ही आज जी गुजराती मारवाडी मंडळी आहे, जी श्रीमंत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे पहा. त्यांचे आजोबा पणजोबा हे कोणतरी ह्या अशा पद्धतीच्या ट्रेडिंगमध्ये ते आले होते आणि त्याच्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग सुरू केला आणि आज ते मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत आहेत. त्याच्यामध्ये मग मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर जो कपडा बाजार आहे, दवा बाजार आहे, हे सगळे बाजार हे सगळे ह्याच लोकांनी भरलेले आहेत की ज्यांच्या आजोबांनी किंवा पणजोबांनी व्यवसाय चालू केले होते आणि आज ते एका चांगल्या श्रीमंती लेवलला पोचलेले आहेत. अशा पद्धतीने कुठल्याही एका कंपनीची फ्रँचायझी घेऊन, कुठल्याही एका प्रॉडक्टची फ्रँचायझी घेऊन किंवा मी सांगितल्याप्रमाणे सहकारी संस्था स्थापन करून त्याच्यामध्ये अनेक वस्तूंच्या फ्रँचायझी घेऊन तुम्ही तुमचं काम चालू करू शकता. सो दॅट्स इट. रिटेल स्टोरी ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी स्टोरी आहे. त्याला प्रचंड मागणी याच्या आधीही होती आणि याच्या पुढेही राहणार आहे. लक्षात घ्या, रिलायन्स इंडस्ट्रीजने ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जिथे नोकऱ्या जात आहेत, जिथे उद्योग ठप्प होतात अशी भीती आहे, अशा काळामध्ये त्यांनी 1.5 लाख कोटी रुपये त्यांनी आणले. हे 1.5 लाख कोटी रुपये कोणी गुंतवले? ते गुंतवले फेसबुकने, ते गुंतवले गुगलने आणि अजूनसुद्धा काही नावं आहेत जी नंतर न्यूजमध्ये येतीलच. हे कशामध्ये गुंतवलेत पैसे? तर त्यांनी पैसे गुंतवलेत रिटेल, रिलायन्स रिटेल ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये, रिटेलमध्ये आणि जिओमध्ये. जिओ म्हणजे डिजिटल.
त्याच्यामुळे डिजिटल आणि रिटेल ह्या दोन पुढच्या 10-20 वर्षांची भारताची स्टोरी असेल असं मत फेसबुक आणि गुगलने आपल्या कृतीतून व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे तेच आपण ग्राह्य मानूया आणि आपणसुद्धा त्याच प्रवाहामध्ये पुन्हा उडी घेऊया, ज्याच्यामध्ये आपण रिटेल आणि डिजिटल आपण एकत्र करू शकू आणि त्यातून एक खूप चांगलं वेल एस्टॅब्लिश्ड असं बिझनेस मॉडेल तयार करू शकू. तर ही होती भारताची किंवा महाराष्ट्राची रुरल रिटेल स्टोरी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.